आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर गवळे. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज 38 प्रभाग क्रमांक 38मधून महेश तिवडे हे आज निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून त्यांनी प्रयत्न करत आहेत। काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्ही इच्छुक आहात, काय सांगाल? आज आम्ही प्रभाग क्रमांक 38मध्ये भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही आज आमच्या नवसाला पावणारी संतोषी माता संतोषनगरमधून नारळ फोडून या ठिकाणातून शुभारंभ केलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आमचं शंभू महादेव या ठिकाणी कायमस्वरूपीच आमच्या प्रभागाच्या पाठीमागं उभं राहील म्हणून या ठिकाणी आज आम्ही लीन झालो आहे। तुमचं काय विजन आहे पुढे? या प्रभाग क्रमांक 38मध्ये सर्वप्रथम या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही या ठिकाणी गार्डन नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईटीची मोठी समस्या आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ड्रेनेजची समस्या आहे। त्याचप्रमाणे हा डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळी लाईन नाही आहे, गटर नाही आहेत। गेली 25 वर्ष या ठिकाणी कागदावरच विकास झाला आहे। तो येणाऱ्या काळामध्ये आमची 5ही उमेदवार या कागदावरचा विकास ह्या प्रभाग क्रमांक 38मध्ये दाखवून देतील हे या ठिकाणी मी निश्चितपणे ठामपणे सांगतो। आपण पाहतो या भागामध्ये दिवसा 4 तास 6 तास जास्त प्रमाणामध्ये लाईट जाते, असं काय होतं? मी आत्ताच आपल्याला सांगितलं, या ठिकाणी गेली 25 वर्ष जी नगरसेवक आहेत ही फक्त इलेक्शन आलं की गाजरं देतात आणि पुन्हा 5 वर्षानंतर आम्ही विकास करणार म्हणून सांगतात। आणि म्हणून खरं तर या ठिकाणी तुम्ही जे लाईटीचा प्रश्न मांडलेला आहे, या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक जरी नसला, आपण आताच सांगितलं की या ठिकाणी नागरिक विनंती करतात, नगरसेवकांना फोन करतात, त्यांच्या ऑफिसला फोन करतात, परंतु ती समस्या दूर होत नाही। आणि म्हणून मागच्याच अधिवेशनामध्ये आमच्या या भागाचे हडपसर विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी आपल्या भागाचा लाईटीचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि तो मुद्दा मांडून या ठिकाणी एक सबस्टेशन आपल्या पिसुळीपर्यंत, उंडरीपर्यंत, कोंडवापर्यंत, कात्रज असेल, आंबेगाव असेल या परिसरामध्ये एक सबस्टेशन होता। त्या ठिकाणी 3-3, 4-4 सबस्टेशन या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहेत आणि त्या सबस्टेशनचे सुद्धा आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे। ही सर्व लोड या ठिकाणी डिवाइड होऊन येणाऱ्या काळामध्ये या परिसरातली लाईटची जी व्यवस्था आहे, समस्या आहे, ही 100% मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि आम्ही नुसतेच नगरसेवक नाही म्हणून आम्ही या ठिकाणी थांबत नाही, तर आम्ही कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून यापूर्वी देखील आम्ही रात्री 2-2 वाजता या ठिकाणी नागरिकांचे लाईटीसाठीचे समस्या असतील किंवा अजून कुठल्या समस्या असतील, आम्ही 2 वाजताही नागरिकांचे फोन उचलतो। 2 वाजताही लाईटीसारखे समस्या असतील किंवा अजून कुठल्या समस्या असतील, या ठिकाणी नागरिक सांगतील की भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता पाण्यासाठी असेल, लाईटीसाठी असेल, ड्रेनेजसाठी असेल, रस्त्यासाठी असेल, प्रत्येक विषयासाठी या ठिकाणी भांडून या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केलाय। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, या ठिकाणी 100% यावेळेस गेली 25 वर्ष या ठिकाणी या नागरिकांनी विकास पाहिलेला आहे। या पुढच्या काळामध्ये नवीन उमेदवाराला संधी देऊन 100% या प्रभागातला विकास करून ह्या पूर्ण प्रभागातला जो काही अडचणी आहेत, लाईटी असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, हे 100% या ठिकाणी समस्या संपलेल्या राहतील। या कात्रज परिसरामध्ये कायमच या ठिकाणी विरोधी पक्षातले नगरसेवक राहिलेत आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सत्तेतले नगरसेवक बसण्याची आवश्यकता आहे। सत्तेतली नगरसेवक जर बसली तर 100% या ठिकाणचा विकास होईल हा मला विश्वास आहे। कारण मी आपल्याला सांगतो, मी एक सत्तेतला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी कोट्यावधीचा निधी आणून काम करू शकतो, तर या ठिकाणी सत्तेतला जर नगरसेवक असेल तर कोट्यावधी नाही तर अनेक या ठिकाणी कोट्यावधी अब्ज रुपये या ठिकाणी निधी मिळेल आणि त्या निधीच्या माध्यमातून हा इथला कात्रजचा ट्रॅफिक असेल, हा कात्रज सातारा रोड जो असेल, हा रुंदीकरण झाल्याशिवाय सुद्धा आणि आता जो आपल्या कात्रज ब्रिज चालू आहे, हा सुद्धा ब्रिज केंद्राच्या माध्यमातून, नितीनजी गडकरीच्या माध्यमातून, योगेश अण्णा टिळेकरांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी उभं राहत आहे। आणि म्हणून भविष्यात जर या ठिकाणी सत्तेचे नगरसेवक झाले, भारतीय जनता पार्टीचे जर नगरसेवक निवडून आले, तर मागचा 25 वर्षाचा राहिलेला विकास पुढच्या 5 वर्षामध्ये 100% आम्ही पूर्ण या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी 5ही उमेदवार मिळून राहिलेला विकास पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। या शंभू महादेवाच्या चरणी आज मी तुम्हाला शब्द देतो।